हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज या रिसॉर्टवरती आमचा आहे दुसरा दिवस आणि काल रात्री आम्हाला झोपायला खूप खूप उशीर झाला, म्हणजे 2 वाजले. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल. पण आत्ता काही जण उठलेले आहेत, काही जण नाही उठलेले आहेत. 7:30 पावणे 8ची वेळ आहे. मी तर उठलेली आहे, मावशी काका आम्ही असे उठले. काही जण अजून थोडेसे झोपेतच आहेत. तर आता आम्ही चाललेलो आहेत नाश्ता करायला. बघू आता काय नाश्ता आहे ते. पण त्याच्या आधी मला एक तुम्हाला दाखवायची गोष्ट म्हणजे समोर जो व्ह्यू आहे सकाळचा, तो अप्रतिम आहे. तो मी तुम्हाला दाखवते. हो का, अशी सुंदर सकाळ जर रोज बघायला मिळाली तर अजून काय हवं आहे. आहा हा, मस्त वाटतंय. काय करते पिक्षी? पिक्ष्या पिक्षी काय गदे कस? तिला किती आनंद झालाय बघ. ऑली तिकडे बाई तिथे ऑली बसली बाहेर. बरे तर आम्ही मस्तपैकी आत्ता नाश्ता केला आणि इडली सांबार चटणी नंतर पोहे असं म्हणजे छान होतं सगळंच. मी पोहे काही खाल्ले नाही, मी फक्त इडली सांबार वगैरे खाल्लं जे तुम्ही बघितलं. पण इडली सुंदर होती, सॉफ्ट होती. चटणी मला भयंकर आवडली आणि मजा आली. आता आमच्यातले बऱ्यापैकी सगळेजण उठलेले आहेत. तर आता बघूयात पुढचा प्लॅन काय असणार आहे. आता वाजलेले आहेत 9 आणि हा व्ह्यू बघत म्हणजे तुम्हाला आता दिसत असेल की मी इथे स्विमिंग पूलच्या इथेच बसलेली आहे आणि हा जो काय असा समोरचा व्ह्यू दिसतोय, काय सुंदर असं हे वातावरण आहे. म्हणजे मला ना आता असं वाटतं की आपण आपली जी काही कामं करत असतो ती कामं करत असताना कुठेतरी एक्झॉस्ट होतो. बिकॉज ऑफ ट्रॅव्हलिंग आहे, कामाचं वर्क प्रेशर आहे आणि आपल्याला अजून चांगलं द्यायचं आहे, याची चढाओढ आहे. ह्या सगळ्यामध्ये ना कुठेतरी ती शांतता हरवून गेली असं वाटतं. आणि हे जेव्हा समोरचं असं सुंदर निसर्ग बघितला ना की जी शांतता मिळते, ती शांतता घेऊन आता गेल्यानंतर अजून जास्त चांगलं काम होणार आहे हे मला अगदीच जाणवत आहे. कारण मला शब्दही सुचत नाहीये या निसर्गाकडे बघून. वैचारिक शांतता मिळणं फार गरजेचं आहे, कारण जेव्हा ती शांतता मिळेल, मानसिक शांतता मिळेल, तेव्हा खरं तर काम अजून जास्त चांगलं होणार आहे, जास्त जिद्दीने होणार आहे. आणि मला तरी वाटतं की आता इथून गेल्यानंतर मी अजून जास्त जिद्दीने काम करेल, कारण मला ती मेंटल पीस मिळाला आता या ठिकाणी हा निसर्ग बघून. या निसर्गामध्ये खरंच काय काय जादू, काय किमया आहे ही, की खरंच भारी. नाही, प्रत्येकाचं एकाचं तरी असं घर, प्रत्येकाचं इथे तरी एकतरी असं घर असलं पाहिजे की असा निसर्ग आहे आणि त्याच्यामध्ये छोटीशी झोपडी असली तरी चालेल, पण हा निसर्ग पाहिजे. आणि जेव्हा आपण पुणे मुंबई अशा सिटीजमध्ये राहतो तेव्हा हे आपण खूप मिस करतो यार. पण छान वाटतं. मी खूप फिलॉसॉफिकल बोलते का, असं नाही बोलायला पाहिजे खरं तर, पण बघा ना, तुम्ही पण व्ह्यू हा एन्जॉय करा. हे बघा, मी आता छानपैकी आवरलं आहे, आंघोळ वगैरे केलेली आणि हा आउटफिट घेतलेला आहे. जीन्स आहे जी कालचीच आहे आणि हा एक नॉर्मल टी शर्ट घातलेला आहे. काल येताना व्हाईट कलरचा घातलेला होता. तर ही मी अशी छान मस्तपैकी तयार झालेली आहे. पिक्षी खाल्लं का तू? खाल्लंस का? हे बघा ऑली आणि पिक्षी, हे बघा दोघी जणी इथे दोघींना असं बांधून ठेवले आता. राजाला येते. हो. खाल्लंस का तू?
दुसऱ्या वेळेस आम्ही आता इथे नाश्ता करायला आलो. आता मी चहा पिणार आहे. माझा नाश्ता झाला करून जे तुम्ही बघितलं आता ह्यांचा नाश्ता सुरू आहे. कशी आहे इडली? कशी इडली आहे? मस्त. मग इडली छान आहे. रुद्र कशी आहे इडली? मस्त आहे. तर ही आमची अथिरा आहे. थमकेस मागे घेऊ दे. हां, तर तिच्यासाठी ना मी एक आहे ना छानसं गिफ्ट आणलं आहे. तर दाखवू तुला देऊ? हे घे. चल आपण आहे ना हा वेअर करूया. अथिराला न्यू टॉप. ये आवडलं का अथिरा तुला? पपी दे. इकडून मम्माला दाखव पण इकडे. छान आहे. ह्याच्या खाली पिंक कलरचं नाही ना. सेम नंबर आहे. हो. मग कसं वाटलं? एकदम सुंदर वाटलं. ते आता रुद्र आता मला इकडे यावं लागेल. सकाळी आम्ही जेव्हा आलो हा त्याचा अजून पाय खाली घे. पुरेपूर आम्ही घेतलेला आहे. काय पोहण्याचा आणि काही लोकांनी खाण्याचा आनंद घेतला, काही फिरण्याचा आनंद घेतला. पोहण्याचा तर खूप घेतला. आणि फार घेतला. इतका घेतला की आता जी शूटिंग करते तिला एलर्जी झाली आणि तिने माकडासारखं अंग खाजवायला लागली. असा हा मग मावशी तुझा कसा होता एक्सपिरियन्स? खूपच छान होता. डुंबत होती. पाण्यात छान पैकी मस्तपैकी स्विमिंग केलं. नाश्ता आजचा खरंच छान होता. त्यामुळे मला मनसोक्त हो खरंय. खूप मजा आली. अथिरा तुला कसं वाटलं? आ बोल. कालचं दुपारचं जेवण तर खूप सुंदर होतं. हो खरंच छान होतं. भेंडीची भाजी खूप छान भेंडीची होती. भाजी आणि गरम गरम भाकरी दिल्या मस्त होतं. दोन म्हशी डुंबत होत्या. ती एक ते बघा ती एक आहे आणि ही एक आहे. आणि तिसरी बाई नुसतीच येऊ का नको येऊ का नको. आणि आमची साक्षी पोहत होती. आम्ही डुंबत होतो. निशाना तुला दिसला का? दिसला ना. कसा म्हण ना. म्हण. तुझा फुटणे का फुटणं. आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या मोठ्या नातवानी सगळ्यांचं खरं एवढं फोटोशूट इतकं हो, सुंदर सुंदर केलेलं केलं. आहे की इथून मी- पुढे मी- त्यांना त्या घे फुटेज घे. मी केलं खूप छान फोटो वगैरे काढले. हा व्यक्ती नाही. मम्मींना कसं वाटलं? छान वाटलं. आमच्या बरोबर पहिल्यांदा येऊन तुम्ही कशा म्हणजे मजा आली का तुम्हाला? आणि या सगळ्याचा क्रेडिट श्वेताला जात आहे. नाही, नाही. आणि श्वेताने खूप छान पद्धतीने अरेंज केलेलं आहे. मी एकटीने नाही केलेलं हे. ताई पण आहे ह्याच्यामध्ये. ताई आणि मी दोघी जणी मिळून आम्ही दोघींनी केलेलं आहे. ते ठीक आहे. तू फक्त सजेस्ट केलं. फोन आम्ही केले. ताई हो ना क्रेडिट आपल्या दोघींचं. ती म्हणते मी क्रेडिट तुम्हाला दोघींना. जाऊ दे सजेशन तुझं. जाऊ दे. या दोघी जरी पुढे असल्या तरी पडदा मागचे कलाकार खूप आहेत. सगळे कलाकार आहेत. मेन म्हणजे या ट्रिपचा सगळ्यात फायदा कोणी मायलेकीने गेला तर पिक्सीला पूर्णपणे त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलं. ऑली 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 ऑली. ऑली ट्रिप बद्दलचं मनोगत व्यक्त करा. बसा प्रत्येकाने केलं. सगळ्यांनी मनोगत व्यक्त करायचं. साक्षी त्याच्यानंतर तू आहे. तयार करून ठेव. खूप छान झाली ट्रिप. सगळे मावशी सगळे काका सगळे नाही हो, एकच काका होते. जेवण पण अप्रतिम होतं. हा येण्या जाण्याचं नॅचरल सगळं हा मस्त वाटलं. हम्म. एन्जॉय. आमच्या बरोबर आपण इतके वर्षांनी इतके सगळेजण भेटलेलो आलो एकत्र आलो खूप आणि वर्षांनी. देवदर्शनाच्या व्यतिरिक्त आलेलो आहोत. तर आणि कसं मेन वाटलं? म्हणजे जयताईंनी एवढं तब्येत बरी नसताना बरोबर आहे. खूप म्हणजे खूप त्यांनी आहो इतका उत्साह होता काल स्विमिंग पूल एवढा मध्ये उत्साह उतरत होती बांधलेला ती. त्यामुळे ते अजून बरं वाटलं. खूप वेगळं आनंद काय वाटला. टायर घ्यायची गरजच नव्हती तिला. खूप आनंद वाटला.
खूप आनंद आणि त्यात म्हणजे फोटोग्राफी किंवा हा मजा आली या फोटोग्राफीला. सगळ्या गोष्टी, सहकार्य रुद्रानी खूप जावई- छान जावई- फोटोग्राफी केलेली आहे. मीच तो मीच तो रुद्र आणि, हा. आपली ताई ताई. आणि हा. त्याला कॅमेरा होते कॅमेरा हा. बंद. भरपूर कॅमेरा होते कॅमेरा बंद. त्यामुळं श्वेता. व्हिडिओ शूटिंग माझा पण होता. श्वेताचे पण होते हा. आणि तिने सगळ्या गोष्टी ठरवलेल्या होत्या श्वेतानी, त्यामुळं तिला ह्या गोष्टीचं सगळं क्रेडिट जाते. क्रेडिट इकडं पण आहे. क्रेडिट इकडं पण आहे. आई मावशी, राजू मावशी, काका सगळे मज्जा. आई बाबांनी खूप मज्जा केली. त्यांना काहीतरी वेगळं वातावरण, मस्त एक शांत वातावरणात त्यांना एन्जॉय करायला भेटलं रेसॉर्ट. आणि मी स्विमिंग शिकत होते लहानपणी, ते शिकलं नाही पण ते आता शिकले स्विमिंग टाइम मध्ये. हा स्विमिंग आता एक थोड्या वेळ ह्याचं बघा काय चाललंय, माझ्या डोक्यावर ठेवतो. आणि आम्ही बहिणींनी इतका मस्त रील केली, मस्त आथिरा सोबत, ऑली सोबत आणि तू तर सोडलंच नाही ऑलीला. हो, आता रडेल ती घरी गेल्यावर. कुठे गेले? हा मनोगत व्यक्त करा. काय व्ह्यू घेऊन ते थांबलेले आहेत की माझं हे फुटेज जाईलच. अत्यंत काय म्हणू शकतो आपण त्याला, व्यवस्थितरित्या ऑर्गनायझेशन, बाकी सगळं व्यवस्थित होतं. रूम धन्यवाद धन्यवाद. तुमच्यासोबत अशा तऱ्हेने हे जे काही फुटेज बघितलेले आहे ते सगळं डिलीट करून मी फक्त माझं फुटेज ठेवणार तर आहे. आता आम्ही मस्तपैकी सगळं आमचे जे काही फोटो सेशन्स होती ती केली आहे. आता चेकआउटचा टाईम आलेला आहे, तर तो जे काही थोडंफार पेमेंट वगैरे राहिलेलं असेल ते करण्यासाठी मी आणि इथे रुद्र असं आम्ही दोघंजण आलेलो आहोत. ते येतात, मग बिल सांगतील, मग ते पेड करू आणि आम्ही चेकआउट करू. फायनली आम्ही आता इथून निघणार आहोत. 2 दिवस खरंच खूप मजा आली. तुम्ही सगळ्यांचा एक्सपिरियन्स ऐकलेच असतील. मजा मस्ती पण केली, आरामही केला. म्हणजे फक्त आलो आहे म्हणून नुसतं दंगामस्ती करायची असंही नाही केलं आहे. गप्पाही मारल्या शांतपणे, खूप ॲक्टिव्हिटी करायच्या असं काही आमच्या डोक्यात नव्हतं. आराम करण्यासाठी खरं तर सगळेजण एकत्र आलो होतो, गप्पा मारण्यासाठी एकत्र आलो होतो. तर आता जातानाचं बाकी आपण बोलूच यात, म्हणजे आता जातानाचा परत प्रवास आहेच आहे, तर तो बोलूयात. आणि मग नंतर मी सांगेन की आता म्हणजे इथून निघाल्यानंतर आम्ही आता कुठे जाणार आहोत, काय करणार. मी 2 गाड्यांमध्ये आलेलो आहे, सो भेटूयात. A few moments later. तर आम्ही आता फायनली निघालेलो आहोत. रिसॉर्टमधून चेकआउट वगैरे आम्ही केलं आणि ज्या पद्धतीने गाड्यांमध्ये येताना आलो होतो त्याच पद्धतीने आलो. फक्त एक मेंबर आमचा कमी झाला आहे, तो म्हणजे अथिरा. मागे आहे तसंच आई, मावशी, मम्मी आणि रुद्र स्वतः. आणि चालवणारी श्वेता. हा मी तर आहेच आहे, माझ्याशिवाय गाडी नाही चालवणार. पण मजा आली. 2 दिवस रिसॉर्टमध्ये खूप ॲडव्हेंचर असं काही आम्ही केलं नाही खरं तर, पण गप्पा खूप मारल्या. शांतता काय शांततेला उपभोग घेतला. तर मजा केली खूप सारी. आणि आता परत जो येतानाचा तुम्हाला रस्ता दाखवला त्याच रस्त्याने छान जंगलाची पायवाट नाही कारवाट करत आम्ही चाललेलो आहोत. पण आता ऊन आहे, मग संध्याकाळी येताना काल पाऊस होता त्यामुळे छान वातावरण होतं. आता ही ऑक्टोबर हीट आहे त्यामुळे खूप गरम होतंय. पण कसं वाटलं तुम्हाला थोडंफार रिसॉर्ट? खरा एक्सपिरियन्स आता द्या. ते आता ती लोक नाहीये तिथे. खरं काय वाटलं मला जर आता सांगा बरं रिसॉर्ट बद्दल. वाटलं त्यांनी नवीन केलंय त्या मानाने हळूहळू त्यांची प्रोग्रेस ते करतील. सोय बरी केली. हा सोय चांगली केली त्यांनी. रुद्र तुला कसं वाटलं सांग. मला तर चांगलंच वाटलं, पण बोर पण झालं. हा म्हणजे एक्झॅक्टली मला हेच झालं की कदाचित आपण अशा पद्धतीने खूप वेगवेगळ्या रिसॉर्ट्सला गेलेलो आहोत, एक्सप्लोअर केलेलं आहे. त्या हिशोबाने मला असं आलं की लोकेशन छान होतं, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ठीक आहे इग्नोर केल्या गेल्या, पण जेवढे आपण पे केले त्या हिशोबाने मजा नाही करता आली. म्हणजे फक्त गेलो समुद्र काय ते सारखं स्विमिंग पूलमध्ये फक्त खेळलो, बाकी ऍक्टिव्हिटी काही करायला नव्हत्या, त्यामुळे काही फार मजा नाही आली. आपण केल्या नाही. नाही तसं नाही.
ते आतमध्ये कॅरम आणि हे खेळण्यासारखं नाही, रोप क्लाइम्बिंग वगैरे ते पण एका रूम मध्ये असं होतं. त्यामुळे जरा थोडस मला नाही पटल्या काही गोष्टी. आता वयामानानुसार तुम्हाला हे खूपच नेचरमध्ये शांत ती सोय हे बरोबर आहे. आमच्या दृष्टीने ते नाहीये. म्हणजे जर कोणाला असं यायचं असेल रिसॉर्टसाठी म्हणून, चला येस काहीतरी आपण करू ऍडव्हेंचर, त्याच्यासाठीच हे रिसॉर्ट अजिबात नाही. हा खरा रिव्ह्यू आहे. हा तुम्हाला शांततेत नुसतं येऊन बसायचंय तर ठीक आहे, हे चांगलं आहे. मग रिसॉर्ट प्रॉपर निसर्गाच्या सानिध्यात असं आहे ते. बाकी ऍडव्हेंचर साठीच नाही. वासने व्ह्यू कमाल आहे, त्याच्यात सगळे त्याचे हे सगळे पैसे आहेत फक्त एवढंच. पार्किंगची सोय जरा नाहीये त्यांची, तर त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी करायला पाहिजे. तर आता आम्ही जिथे काल रिसॉर्टला जाताना आम्ही जिथे चहाला थांबलो होतो तिथे आता आम्ही चहाचा एक हॉल्ट घ्यायचं ठरवलंय. तिथे आम्ही आलो, त्याच हॉटेलला आलेलो आहे. सो मी तुम्हाला दाखवते हॉटेल. हे बघा, हे बघा पिक्सी उतरली गाडीतून लगेच. हे बघा, हे ते हॉटेल आहे. हे बघा या दोघी कशा पळतायत मस्त पैकी. आता आम्ही तिथे मस्तपैकी चहा घेतो. चला, हे बघा यालाई. आपण काय खाल्लं आता अथिरा? नाही, मी चहा प्यायले, थोडंसं बिस्किट्स खाल्लं कारण मला खूप भूक लागली होती. आता आम्ही डायरेक्टली जेवायला थांबणार आहोत. नाही, जेवण नाही झालं. तर आम्ही आता जेवणासाठी थांबणार आहोत. बघू आज नॉनव्हेज खायचं का काय करायचं, कारण नॉनव्हेज खाणारे फक्त मी आणि रुद्र दोघच जण आहोत. आम्ही असं हॉटेल बघू व्हेज नॉनव्हेजवालं, इथे जाता येईल. आणि मेन मुळात ऑली आणि पिक्सी आहेत आमच्यासोबत, त्यामुळे त्यांची सोय कुठे करता येईल काय हे बघू. चला, आता आम्ही सगळेजण जेवायला थांबलेलो आहे. हे बघा, इथे हे सगळेजण बसलेले आहेत. आधी इकडे बस. आम्ही आता जेवायला बसलेलो. आता आम्ही मस्तपैकी जेवतो आणि मग त्याच्यानंतर काय प्लॅन आहे हे मी तुम्हाला परत गाडीमध्ये सांगते. बघा आम्ही आता कुठे आलोय? आम्ही लिफ्ट मध्ये आलोय आणि अथिरा झोपेते. आम्ही रिसॉर्ट वरून जेवलो वगैरे आणि आम्ही आता कोणाकडे आलो? अथिराच्या घरी. पण अथिरा बघा कशी झोपत. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आम्ही पिक्चर बघत बसलोय आणि अथिरा आणि ताई आणि आई बघा कसं झोपलेत. बघा अथिरा इकडे बघ. आणि इकडे आम्ही पिक्चर बघतोय. इकडे रुद्र आहे, तिकडे शिर आहे, इकडे